श्री प्रभाकर गजाननराव अपस्तंभ गुरु विरचित श्रीमद भागवत महापुराणाचे साकल्य निरूपण दिवस 42. नवम स्कंध. तेथून पुढे मिथिला नगरीत विदेह राजा जनकाच्या दरबारात मांडलेल्या वैदेही सीतेच्या स्वयंवरात आले. तिथे भगवान शंकराचे शिवधनुष्य ठेविले होते. सभेत आणतानाच ते 300 वीरांनी उचलून आणले होते. त्यावरूनच त्याची प्रचंडता लक्षात येण्यासारखी आहे. ते पाहिल्यावर स्वयंवरात उपस्थित असलेल्या आणि सीतेच्या रूपाणा मोहून तिच्याशी विवाह करू इच्छिणाऱ्या शेकडो वीरांनी हताशपणे मानाखाली घातल्या. ते धनुष्य उचलणेच महाकठीण, तर त्यावर प्रत्यंचा दोरी कशी लावणार? त्यात काही वीर स्वतःच्या सामर्थ्याचा अहंकार बाळगणारे होते. त्यांनी धैर्याने प्रयत्न केला, पण ते धनुष्य हल्लेच नाही. कुणी उचलले तर ते सरळ करता करताच अंगावर कोसळत होते. पण श्रीरामांनी गुरूंची आज्ञा घेऊन त्या सभेत उपस्थित असलेल्यांना नमस्कार करून नंतर शिवधनुष्याला वंदन केले आणि सहज लीलेने ते उचलले. त्याला प्रत्यंचा जोडताना थोडे दाबले तर ते काडकन मोडले. सीतेने वरमाला रामांच्या गळ्यात सलज्ज मुद्रेने घातली. सीता लक्ष्मीरूपी आहे. जमिनीतून वर आली याचा अर्थ ती वसुरूप आहे. वसु हे धनधान्यरूप लक्ष्मीचेच स्थान आहे. राम तर प्रत्यक्ष नारायणाचे पूर्णावतार आहेत. लक्ष्मी नारायणाच्या विवाहात कोण अडथळा करील? श्रीरामांचे आराध्य दैवत शंकर आहेत. त्यांना वंदन केले तर भक्ताला ते सहाय्य करतीलच, यात काय संशय. श्रीराम सीतेचा विवाह झाला. अयोध्येत मोठा समारंभ झाला. नंतर रामांचा राज्याभिषेक ठरला. त्यावेळी कैकेयीने दशरथाला त्यांनी दिलेल्या वराची आठवण करून दिली. राज्याभिषेकाच्या तयारीने वातावरण आल्हाददायक झाले होते. सर्व नगरवासियांच्या मुखावर प्रसन्नता आणि समाधान दिसत होते. राजा दशरथाचे मुख तर जणू पूर्ण चंद्रासारखे चमकत होते. कुणाच्याही आनंदाला पारावर नव्हता. अशावेळी कैकेयीने वराचे स्मरण करून दिले तेव्हा दशरथ समाधानाने म्हणाले, सांग प्रिये, तूच काय हवे? राणी कैकेयी म्हणाली, 1. माझ्या भरताला राज्याभिषेक करा. 2. रामाला 14 वर्षे वनवासात पाठवा. रघुकुलाची तर ख्यातीच आहे की शरणागताचे रक्षण करणे आणि दिलेल्या वचनाचे जतन प्राणपणाने करणे. कलियुगात तर असे कोणाच्या वचनाला वजनच नाही. आता बोलले तर थोड्या वेळाने मी तसे कुठे म्हणालो अशी कोलांडी उडी मारण्यात प्रत्येकजण वानरापेक्षाही प्रवीण आहेत. असो. दशरथ दुःखी झाले. रामांनी ते जाणले व कारण विचारले. जेव्हा रामाला कारण कळले तेव्हा ते म्हणाले, पित्याचे वचनपूर्ती करण्यापेक्षा या जगात श्रेष्ठ कार्य ते काय? मी आनंदाने वनवासात जातो आणि राज्य भरताने केले काय आणि मी केले काय? आम्ही दोघे अभिन्नच आहोत. राम वनवासात निघाले. सीता अनेक विनंत्या, अनेक आग्रह, अनेक युक्तिवाद ऐकूनही रामासह वनवासात जाण्यास सिद्ध झाली. ती सहधर्मचारिणीच आहे. पतीच्या कोणत्याही धर्मकर्मात ती सहकारी असते. सोबतच असते ती सहधर्मचारिणी. ती सहचरी आहे, त्याच्यासोबतच चालणारी आहे. लक्ष्मण बंधुप्रेमाचा परमोत्कृष्ट आदर्शमूर्ती आहे. तो स्वतःला श्रीरामांचा दास आणि अनुचर समजतो. स्वामी तिथे सेवक, पण अनुचर हा तर त्याच्याबरोबरच चरणचाली करणारा. हे 2 उत्तुंग प्रेमाचे, दास्याचे आविष्कार असले तरी लक्ष्मणाची भार्या उर्मिला, तिला या आदर्शाच्या उपस्थितीत त्रिवार वंदन करावे लागेल. त्याग आणि वनवास या शब्दांची सांप्रत झालेली अवहेलना इतकी रुळली आहे की त्याच्या तेजस्वितेची धार उरलीच नाही. जे आहे, प्राप्त आहे, ते टाकणे, सोडणे म्हणजे त्याग, आणि जे आहे ते उपभोगण्याची पात्रता, क्षमता आणि अधिकार असताना त्यांची भोगेच्छा सोडणे हा संन्यास. उर्मिलाला राजवाड्यात निवास उपलब्ध होता. दासी सेवेला तत्पर होत्या. सर्व ऐश्वर्य पायाशी लोळत होते. शाल्यवदन भोजन आणि परांच्या गाद्या गिरद्या सुवर्ण जडित पर्यंक उपलब्ध होता. पण पती लक्ष्मण वनवास आचरित आहे. जे पतीला तेच पत्नीला असणे हीच तर समानता आहे. हीच तर एकरूपता आहे. असलेले किंवा दैववशात प्राप्त झालेले दुःख पतीपत्नीने वाटून घेणे तर शक्यच आहे, पण पती दुःखात असताना आणि पत्नीला ते दिसतही नसताना ते आणि तसेच वागणे हा पत्नी धर्माच्या आदर्शाचाही परमोत्कृष्ट आहे. म्हणून उर्मिला वंदनीय आहे. असो.